मांडलेत, जे काही मुद्दे आपण इथे समोर ठेवले, ज्या काय अपेक्षा आपण सगळ्यांनी व्यक्त केल्यात, ते थेट माझ्या मत्स्य आणि बंदर खात्याशीच निगडीत आहे. म्हणून पहिला मुद्दा म्हणजे ग्रामस्थ म्हणून, मच्छीमार म्हणून, मतदार म्हणून तुम्ही सर्वात मुद्दा पहिला हा डोक्यात बांधून ठेवा की ज्या ज्या अपेक्षा तुम्ही मच्छीमार बांधव म्हणून करत आहात, ज्या ज्या मागण्या तुम्ही करत आहात, ती सोडवण्याची ताकद, ती सोडवण्याची क्षमता आणि सोडवण्याचे अधिकार हे सगळेचे सगळे फक्त ना फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांकडेच आहे आणि भारतीय जनता पक्षाकडेच आहे. कारण की मी मत्स्य आणि बंदर खात्याचा मंत्री असलो तरी मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, हे तुम्ही सरळ स्पष्ट बांधून ठेवा. जेणेकरून उद्या मतदानाची जेव्हा ईव्हीएम येईल, मशीन समोर येईल, तेव्हा तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की मत्स्य आणि बंदर खात्याच्या मंत्रीचं चिन्ह कुठलं, तर ते कमळ चिन्ह. बरोबर आहे, हे पहिलं बांधून ठेवा. कारण का ज्या ज्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत, त्या मागण्या आमच्या आदरणीय नरेंद्र मेहता साहेबांनी मला वारंवार मंत्रालयामध्ये ते भेटायला आलेले आहेत, वारंवार विधिमंडळामध्ये माझ्याकडे येऊन बसलेले आहेत. ते नितेजी आमच्या उत्तर विभागामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये जे आमचे मच्छीमार बंधू भगिनी आहेत, त्यांचे असंख्य प्रलंबित प्रश्न आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मला ते सोडवायचे आहे, हे वारंवार ते माझ्याकडे मागणी करतात. आणि म्हणून एकदा आमच्यामध्ये बोलणं झालं की साहेब, आता मागण्या किंवा भेटणं आपण वारंवार येतच आहात, चला आपण एकदा उत्तरमध्ये जायचं, उत्तरमध्ये जाऊन आमच्या सगळ्या मच्छीमारांच्या मागण्या ऐकायच्या आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्या मागण्या कशा पूर्ण होतील ते मी स्वतः मच्छीमार मंत्री म्हणून मी त्यांच्या समोर ठेवीन, हा शब्द देऊन मी तुमच्या इथे आलेलो आहे. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, मी काही इथे नुसतं भाषण करायला आलेलो नाही. मी एक मंत्री आहे, प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे, मार्ग माझ्याकडे आहे, अधिकार मला दिले गेलेले आहेत. बाकी सगळे पक्षाचे लोक येतील, हवेत बोलून जातील, अधिकार त्यांच्याकडे नाही, अधिकार माझ्याकडे आहे. तुम्हाला जेटी पाहिजे असेल तो अधिकार माझ्या बंदर खात्याकडे आहे. तुम्हाला तिथे मच्छी मार्केट पाहिजे असेल तर मत्स्य मंत्री म्हणून माझ्याकडे आहे. आपल्याकडे एलईडी आणि ज्या काही कारवाया इथे होतात ते आपल्या पारंपरिक मच्छीमारांवर होऊ नये अशी मागणी असेल तर ते अधिकार माझ्याकडे. माझे मत्स्य खात्याचे सहआयुक्त पाटलांना पण मी स्टेजवर इथे बसवलेलं आहे. त्यामुळे त्यांना कळलं पाहिजे मंत्री काय बोलतात आणि उद्यापासून कसं वागायचं हे कळलं पाहिजे म्हणून इथे बसवलेलं आहे. आता एवढं थेट तुमच्या बरोबर बोलणं झाल्यानंतर, एवढ्या अधिकारवाण्याने तुमच्याशी बोलणं झाल्यानंतर मला नाही वाटत तुम्ही इथे कुठलाही प्रश्न, कुठल्याही पक्षाला खरं म्हणलं तर थारा दिला पाहिजे. किंवा आमच्या नंतर कोणी आला, कोणी तुमच्या समोर प्रचार सभा केली, कोणी इथे आमच्या नंतर तुम्हाला मत मागण्यासाठी आली, खात सगळ्यांमध्येच असते, त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये हरकत नाही. पण आल्यानंतर जरा तुम्ही विचारा होतं, मग त्यांना मतदार म्हणून विचार. आमच्या मच्छीमार कोळी समाजाला मेहता साहेब विचारामध्ये ते कधी मागे पुढे बघणार नाही. जे पोटात आहे ओटात असतं असा प्रामाणिक समाज म्हणजे आमच्या कोळी बांधवांचा समाज आहे. आणि म्हणून तुम्ही कोणी माझ्यानंतर आला, तुम्ही फक्त एक प्रश्न विचारा की बाबा माझे जेटीचे प्रश्न तुम्ही सोडू शकता का, मच्छी मार्केट मला देऊ शकता का, आमच्या कोळीवाड्याचे प्रश्न तुम्हाला सोडवण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे का. आम्हाला मच्छीमार म्हणून ज्या ज्या सोयी सुविधा इथे पाहिजे असतील ते तुम्हाला सोडवण्यासाठी तुमच्याकडे अधिकार आहेत तरी का, हा फक्त साधा प्रश्न त्यांना विचार. आणि पाहिजे असेल तर त्यानंतर परत मला बोलवा आणि माझ्या समोर उभं करा, मलाही बघून दे कुठल्या तोंडारी तुम्हाला खोटं बोलता. म्हणून
मतदार म्हणून, ग्रामस्थ म्हणून लक्षात ठेवा की मेहता साहेबांनी मत्स्य मंत्र्याला इथे का आणलंय, बंदर मंत्र्याला का आणलंय? कारण का अधिकार माझ्याकडे आहेत, निधी माझ्याकडे आहेत. काही तुमच्याला होण्यावर अन्याय होत असेल तर थांबवण्याचे सगळेचे सगळे अधिकार आणि निर्णय माझे असल्यामुळे आज मेहता साहेबांच्या बोलण्यामुळे तुमच्या या उत्तर विभागामध्ये आले. हे पहिलं तुम्ही बांधून ठेवा. या विभागाचे असंख्य प्रश्न आहेत. आमच्या सगळ्या मान्यवरांनी आणि आमच्या मच्छीमार बांधवांनी ते मान चांगलं सुसज्ज इथं मच्छी मार्केट झालं पाहिजे अशी मागणी आपली आहे. आम्ही आता येत होतो, मी मेहता साहेबांना गाडीमध्ये पहिलं बोल ते साहेब इथे आलो आहे ना, खाली हात मला पाठवू नका, माझ्याकडून काहीतरी घेऊन जा. मी गेल्या मी त्याला शब्द दिलाय, तुम्ही मेहता साहेब 15 तारखेला तुमची आचारसंहिता संपेल, तुम्ही तारीख ठरवायची भूमिपूजन करण्यासाठी मी मच्छी मार्केटचं इथे येणार म्हणजे येणार. म्हणजे माझ्या माता भगिनींसाठी जसं मच्छी मार्केट पाहिजे, सुसज्ज असं मच्छी मार्केट पाहिजे, अत्याधुनिक मच्छी मार्केट जसं पाहिजे, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आज बसता त्याच्यापेक्षाही चांगलं कायमस्वरूपी एक मच्छी मार्केट देण्याची जबाबदारी तुमच्या घरातला मुलगा आणि मित्र म्हणून मी तुम्हाला आज देऊन जातोय. हा विश्वास तुम्हाला द्यायला मी इथे आलेलो आहे. फक्त आमच्या मेहता साहेबांबरोबर बसा, जागा निश्चित करा, ठरवा कुठे कशी जागा पाहिजे, कोण मच्छीमार बांधवां भगिनींसाठी कुठली सोयीस्कर जागा आहे. तुम्ही जिथे बोलाल, जसं बोलाल, मच्छी मार्केट देण्याची जबाबदारी ही माझी आहे. हा शब्द देऊन तुम्हाला मी इथे जातो. आणि आता काय सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये खोटं पण बोलू शकत नाही. बघा त्याला कसे रेकॉर्ड करताय, कार्यक्रम लावून टाकतील माझा, शोधत येतील माझ्या घरामध्ये, काय रे बाबा बोललेलाच ना मच्छी मार्केट देतो आणि एकटाच मच्छी खातोय घरी बसू, म्हणून होणार नाही. आणि आमचे मेहता साहेब तर कधीच सोडणार आहे, कुठून पण शोधून आणतील मला. म्हणून तुम्ही त्या बाबतीमध्ये निश्चिंत राहा. मच्छी मार्केट तुमच्या उत्तरमध्ये चांगला मिळणार म्हणजे मिळणार, हे डोक्यात बांधून आपण तुमच्या सभेच्या इकडून निघून जाय. जेट्टीचे काही प्रश्न तुमचे आहेत, बंदर खातं माझ्याकडे आहे, जेट्टी देण्याचे अधिकार माझ्याकडे आहेत. केंद्र आणि राज्य सरकारची निधी सागरमाला 1 आणि 2च्या अंतर्गत ज्याला जिथे जेट्टी पाहिजे असेल तिथे जेट्टी देण्याचे सगळेचे सगळे अधिकार आणि निधी माझ्याकडे असल्यामुळे मी तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही मेहता साहेबांबरोबर 15 तारखेनंतर बसायचं. कुठली जेट्टी कशी पाहिजे, माझा अधिकारी मेहता साहेबांबरोबर तुमच्या इथे जेट्टी बघायला येणार. तुम्हाला जी जेट्टी पाहिजे देईल, जी जेट्टी बंद करायची बंद करून टाकीन. काय निश्चिंत राहा, काय चिंता करू नका, काय चिंता करू. तुम्हाला माहिती आहे आपल्या शब्दामध्ये वजन आहे आणि बोलल्यानंतर कोण मला उपप्रश्न विचारणार. तुम्हाला माहिती आहे आपल्या जीवेला हाड नाही आणि आम्ही काय कोणाला विचारत नाही. आपण टॅक्स फ्री आहोत महाराष्ट्रामध्ये तसे. म्हणून तुम्ही फक्त आमच्या मेहता साहेबांना जाऊन दाखवायचं की इथे जेट्टी पाहिजे, एक जेट्टी नको आहे अशी एक मागणी आली. बंधारा ना, तो बंधारा नको आहे, तो तुमच्या समोर दिसणार नाही हा शब्द जाऊन मी तुम्हाला इथे देतो. ब्रेकविटचा काहीतरी बंधारा आहे ना, ब्रेकविट काय ना, ते माझ्यावर सोडा. जसं बनवू शकतो तसं बंद करण्याचे पण अधिकार आपल्याकडे आहे. LED मासेमारी बद्दल चिंता आहे तुम्हाला, आपल्यावर अन्याय होता असं तुमचं म्हणणं आहे. मुळामध्ये तुम्ही एक चांगले मुद्दे मांड. ड्रोनची सुरक्षा आपण का सुरू केली? कारण का हिरवे सापांची वळवळ समुद्रामध्ये खूप वाढत होती. गोल टोपी दाढीवाले उगाच आपल्या हक्काची मासेमारी इथून घेऊन जात आहेत. बरोबर आहे की नाही? तुम्ही हो नाही बोलू शकत, मी हो बोलतोय, मला माहिती आहे का नाही काका. जी काही ड्रोनची सुरक्षा केली ती तुमच्यासाठी चालू केली आहे, पण त्याच्यामध्ये पण माझ्या सहआयुक्तांना तुमच्या समोर जातोय, कोणीही आमच्या हक्काच्या उत्तनच्या मच्छीमारांवर कोणीही त्या निमित्ताने अगर अन्याय होत असेल, ड्रोन आम्ही केली LED बंद करण्यासाठी आणि अधिकृत पर्सेंट माती बंद करण्यासाठी, त्याच्या सोडून अगर कुठलाही स्थानिक मच्छीमारांवर अन्याय होत असेल तर ते तिकडल्या तिकडे थांबलं पाहिजे. ह्याच्यावर कोणावर अन्याय व्हायला देणार नाही हा शब्द तुम्हाला मत्स्य मंत्री म्हणून मी तुम्हाला देऊन जातो. कोणाला अन्याय होणार. फक्त तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही माझे अधिकारी पाटील म्हणून आहेत मत्स्य व्यवसाय साहेब, तुम्ही आणि आपले सहकारी जे काय मच्छीमार संस्थेचे इथे किंवा मच्छीमार समाजाचे जे लीडर आहेत, तुम्ही कृपया जरा त्यांच्या टचमध्ये राहावा.
तुम्हाला जे पाहिजे कसं पाहिजे ते सगळं दूर करून ते तुम्हाला देत. आम्ही ड्रोन एका विचाराने सुरू केलं जेणेकरून आमची जो किनारपट्टी आहे ती जिहाद मुक्त झाली पाहिजे. आम्हाला जे काय मासेमारी आहे तो इकडे स्थानिक मच्छीमारच केल्या पाहिजे, आमच्या कोळी समाजानेच केला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. नाहीतर मासे आमचे आणि तिथे थडगे त्यांचे बनतायत असं काय आम्ही करायला देणार नाही, बिलकुल करायला देणार. आणि म्हणून आपल्याला सांगतो, कुठल्याही पद्धतीचा अन्याय त्या बाबतीमध्ये तुम्ही बिलकुल चिंता करू नका, काही होणार नाही. कोळीवाड्याचा तुम्ही विषय काढलाय ना, त्याच्या बाबतीमध्ये आमच्या मेहता साहेबांनी शब्द तुम्हाला दिलाय. कोळीवाड्या अंतर्गत येणारी जी घरं आहेत गावठणाची, तुम्हाला प्रत्येक मच्छीमाराला या संबंधित आम्ही स्वतः आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात, आमचे बावनकुळे साहेब महसूल मंत्री आहेत, मी मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत, केंद्राचे आमचे मंत्री आहेत, आम्ही सगळेच्या सगळे मिळून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या मार्गावर आहोत. जेणेकरून तुमच्या हक्काची गरज हे तुम्हालाच भेटली पाहिजे, तुमच्याकडेच राहिली पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतो. 877 किलोमीटरची आपली किनारपट्टी आहे. मी पण किनारपट्टीचा इकडूनच निवडून आलेला आमदार आहे, देवगडचा आमदार आहे मी. मला माहिती आहे तुमचे प्रश्न काय, अडचणी काय, कशी टांगती तलवार घराच्या निमित्ताने लटकली असते ह्याची चिंता मलाही आहे, किंवा मलाही त्या प्रश्नाची जाणीव. म्हणून मी मंत्री झाल्या मी लगेच आमच्या फडणवीस साहेबांकडे गेलो. साहेब, हा प्रश्न तो सोडवायचा की जेणेकरून आमच्या मच्छीमारांच्या हक्काची त्यांची घरं मिळालीच पाहिजे, कायमस्वरूपी मिळाली पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलली. म्हणून त्या बाबतीमध्ये तुम्ही निश्चिंत राहा. 5 वर्ष आहेत आमच्या सरकारची, आता तर फक्त पहिलंच वर्ष संपलेलं आहे. 4 वर्ष 2029ला परत निवडणुका होणार आहेत. या 5 वर्षामध्ये मच्छीमारांचा कुठलाही प्रश्न असो, कुठलीही अडीअडचणी असो, प्रलंबित कुठलाही विषय असतील, आम्ही एक पण सोडवल्याशिवाय राहणार नाही. हा तुम्हाला शब्द देऊन मी इथून आज जाणार आहे. आजच्या निमित्त शब्द देऊन जाणार. तुम्ही विचार करा, 12 महिने आमच्या सरकारला झालेले आहेत. या 12 महिन्यामध्ये आम्ही आमच्या मच्छीमार समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेऊन दाखवलेला आहे. ऐतिहासिक निर्णय पहिल्या 100 दिवसामध्ये ज्या कुठलाही देशातला कुठलाही सरकारने जो निर्णय घेतला नाही, तो ऐतिहासिक निर्णय जो आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेऊन दाखवला, तो म्हणजे मच्छीमारीला शेतीचा दर्जा देणं. माहिती आहे ना आपल्याला, आपला एकमेव राज्य जिथे मच्छीमारीला शेतीचा दर्जा आहे. म्हणजे जे फायदे शेतकऱ्यांना भेटतात, ज्या केंद्र आणि राज्याच्या योजना तू शेतकऱ्यांना भेटतात, त्या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला मच्छीमारांना लागू होत आहेत. म्हणजे केसीसी क्रेडिट कार्ड पासून कुठलाही इन्शुरन्सची योजना असेल, पंतप्रधान किसान योजना असेल, जी योजना राज्य आणि केंद्र सरकारची जी शेतकऱ्यांसाठी आहे, ती तशी योजना मच्छीमारांना पण लागू करण्याचं काम आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलेलं. केसीसी क्रेडिट कार्ड बद्दल आपण माहिती घेतली असेल. किसान क्रेडिट कार्ड भेटतं का नाही आपल्या शेतकऱ्यांना? आपल्याला नेहमी वाटायचं का आपल्याला हा लाभ का भेटत नाही? आता आमच्या खात्याच्या माध्यमातून प्रत्येक मच्छीमाराला केसीसी कार्ड काढून देण्याची जबाबदारी आमच्या खात्याने घेतलेली आहे. आणि 2 लाखापर्यंत कर्ज बँकेत विदाऊट व्याज मिळण्याचा GR हे आमच्या सरकारने तुमच्यासाठी काढलेला आहे. बघा, सगळे टाळ्या मारत नाही, सगळ्यांना लोन देणार नाही. मग मागच्या लोकांना सांग, प्रत्येकावर नजर आहे. एवढे चांगल्या योजना सांगतोय आणि टाळ्यामध्ये मारण्यामध्ये हात आखडता घेतात, मजा येत नाही. काय हो मागून एवढ्या चांगल्या गोड बातम्या देतोय. मच्छी खायला कसं चवीने खाता तुम्ही? मग हा एक विषय तुम्ही समजलं पाहिजे. आपली केंद्राची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना माहिती असेल आपल्याला, माहिती आहे का नाही? प्रधानमंत्री मत्स्य संपदा तशीच जानेवारी 2026 तारखेला आपण मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना राज्यामध्ये सुरू करतोय. म्हणजे जसे केंद्राचा लाभ तुम्हाला भेटतोय, तसेच राज्यात पण आता तुम्हाला लाभ देण्यासाठी सुरू करणार आहे. 26 नवीन योजना. किती? 26 नवीन योजना
राज्य सरकार म्हणून आम्ही तुमच्यासाठी आणतोय या पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये 26 नवीन योजना. आज तर एक पण नाही. म्हणून मच्छीमार बांधव म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, कोळी बांधव म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. सरकार म्हणून आम्ही पूर्ण पद्धतीने तुमच्या बाजूने आहे, तुमच्या मागे उभा आहे. तुम्हाला फक्त मागणी करायची आहे, तुम्हाला फक्त अपेक्षा व्यक्त करायची आहे. सगळं सगळं तुमच्यापर्यंत आणण्याची जबाबदारी ही मंत्री म्हणून माझी असेल, हा विश्वास तुम्हाला मी आज द्यायला आलेलो आहे. आम्ही तुमच्या सेवेसाठी, तुमच्या अधिकारासाठी मला मंत्रालयामध्ये बसवलंय, लक्षात घ्या. तुमच्याकडे कोण वाकड्या नजरेने बघत असेल ना, तुमच्या पुढे उभं राहण्यासाठी नितेश राणेला मंत्री केलंय, हे तुम्ही विश्वास देऊन तुम्ही समुद्रामध्ये गेला पाहिजे. म्हणून उत्तमचा हा मला पूर्ण भाग मी मेहता साहेबांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला शब्द देऊन जातो. एकदा फक्त ही आचारसंहिता आणि मतदान 16 तारखेचं होऊन दे. माझ्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा उल्लेख केला ना त्या काकांनी, मी विश्वास देतो येणाऱ्या काळात माझे सिंधुदुर्गवाले मला बोलतील, काय सगळं काय उत्तरला देतात, आम्हाला काय देत नाही तुम्ही, एवढं सगळं काय उत्तरला देऊन जाईन हा शब्द तुम्हाला मी इथे देऊन जातो. मोजून ठेवा, मोजून आणि रेकॉर्ड पण करून ठेवा, कुठे काय पडून जात नाहीये मी. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. देणारे कोण आहेत, अधिकार कोणाकडे आहेत. तुम्हाला कुठलीही अडचण झाली, बाकी सगळे तुम्हाला मदत करायला येणार नाही, आम्ही दोघंच येणार मदत करायला. आम्हीच अडचण दूर करू शकतो. आमच्याकडेच वॅक्सिन आहे, बाकी नका नुसतं फुसफुस करत बसतील. तुमच्या येतील आता निवडणुकीच्या निमित्ताने. मी आपल्या मेहता साहेबांना विचारलं, साहेब तुमचा हा मतदारसंघ आहे, मग हा भाग का आपलं मतदान करत नाही का? बोला नितेशजी करत नाही हो, प्रश्न आम्ही सोडवतो, मतदान दुसरीकडे जात. बोला का हे आता जानेवारी 16 तारखेला बदलायला पाहिजे. तुम्ही अगर मतदान इथे केलं तर प्रश्न पण आम्हीच सोडून तुम्हाला दाखवू, हा शब्द तुम्हाला मी इथे देऊन जातो. पण अगर मतदान तिथे गेलं आणि मदत इथे मागितली तर ह्यांचा स्वभाव असा नाही, पण माझा तर आहे. आमच्याकडे इनकमिंग आहे आणि आउटगोईंग बंद असा विषय नाही. कळलं ना ताई, दोन्ही बाजूनी झालं पाहिजे, बरोबर आहे की नाही? तुम्हाला अगर आम्ही हक्काने घेत असू, तुमच्यासाठी हक्काने उभं राहत असू, तुम्ही कुठलाही दिवस रात्र आम्हाला विचारा, कोणी रात्री बेरात्री तुम्हाला त्रास द्यायला येत असेल मच्छीमार बांधव म्हणून, तुम्ही कधी हक्काने बोलवलं तर आम्ही लोकच येणार आहे, बाकी सगळे गायब होतील आणि आल्यानंतर पण काय करू शकणार. म्हणून तुम्हाला निर्णय घ्यायला लागेल, तुम्हाला विचार करायला लागेल की आम्हाला अगर एवढं वर्ष एकाच विचाराच्या लोकांना देऊन, त्या काँग्रेसवाल्यांना देऊन, राष्ट्रवादीला देऊन काय मिळालं आम्हाला? त्यांनाच मिळालं. आम्हाला काय मिळालं? आमचा भाग सुधरू शकले ते, आम्हाला काय नवीन देऊ शकले? आणि आता लांब लांब पर्यंत त्यांच्या हातात सत्ताच नाही. ना त्या राहुल गांधीकडे ना या स्थानिक लोकांकडे. काय करणार तुमच्याकडे येऊन? नुसतं मोठी मोठी भाषणं करणार आणि मोठी मोठी आश्वासनं देणार. म्हणून सांगतो ना, कधी आलं ना गपचूप मला बोलू, आम्ही येऊन उभं राहतो बाजूला, मलाही बघून दे कसं किती चांगलं खोटं बोलतात. नाही आता पुढच्या रांगेत येऊन बसवा मला, मग बघून दे माझ्या तोंडावर कसं खोटं. म्हणून एकदा जसं आमच्या मेहता साहेबांनी तुम्हाला सांगितलं, फक्त आता एकदा आजमावून बघा, एकदा आमच्याकडे पण मच्छी खाऊन तरी बघा तुमच्या भाषेत. काय एवढ्या वर्षानुवर्ष प्रयत्न केला ना, झाला का विकास? सुटले काय प्रश्न? आता बघा काय होतं, काय चाललंय या परिसरामध्ये. सगळ्याचे सगळे आपले लोक, आम्ही जे काय मच्छीमार मार्केट बांधणार, आम्ही काय जेटी बांधणार, पण जेटी आम्ही कोणासाठी बांधणार? आमच्या कोळी समाजासाठी बांधणार, आमच्या मच्छीमार बांधवासाठी बांधणार. पण आजूबाजूच्या परिसरामध्ये बघा हिरवे साप किती वळवळायला लागलेले आहेत. बघा जरा आजूबाजूला. मी येतानाच मी मोजत होतो किती गोल टोपी दाढीवाले दिसले हो मला. ती विचारणार होतो, अरे वा हे कुठलं आणलं बाबा तुम्ही? न्यायनगर तर मागे राहिलं ना, पसरत चाललंय की काय? साप इथं वळवळत येत आहेत की काय? आणि म्हणून मला कळलं की मला मेहता साहेबांनी काय का बोलू, तर आपल्या त्याच्यात PhD आहे ना. न्यायनगरवाले माझ्यावर फार प्रेम करतात, तुम्हाला माहिती आहे. प्रेमाने मिठी मारायला येतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जे काय करायचं ना आपल्यासाठी करा. ह्या हिरव्या सापांना इथे दूध पाजू नका, कारण की हे कधीच आपले होणार नाही. कोळी समाज, मच्छीमार समाज इथे मोठा झाला पाहिजे. आपल्या हक्काचे व्यवसाय धंदे हे आपले असले पाहिजे, दुसऱ्याकडे जायला देऊ नका. हाही तुम्हाकडून शब्द देऊन मला इथे जायचंय.
सरकार म्हणून अगर आम्ही तुमच्या बरोबर उभं राहतोय, मंत्री म्हणून मी तुम्हाला अगर सगळं द्यायला तयार आहे, निधी, जेटी, मच्छी मार्केट सगळं द्यायला तयार आहे. ते कोणासाठी देतोय? जेणेकरून माझ्या उत्तनचा मच्छीमार बांधव हा जगला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, म्हणून मी इथे देऊन जातोय. बाकीचे अगर हे बाहेरचे वळवळायला लागले, हे तुमचे कधीच होणार नाही, लक्षात घ्या. हे कधीच होणार नाही. अहो, त्यांच्या कुराणमध्ये लिहिलं नाही हो तुमचं होणं. तुमच्यासाठी ते काफिर आहे, त्यांच्यासाठी तुम्ही सगळे काफिर आहात. काफिर आहात त्यांच्यासाठी. ते कधी खिशातलं काढून तुम्हाला देणार नाही. देणार का? कधी नाही देणार. म्हणून ह्याच्याबद्दल विचार करा. जे घ्यायचंय ते तुमच्यासाठी द्यायला पाहिजे. म्हणून आज आम्ही सगळेजण इथे आलेलो आहे. तुम्ही हक्काने मागा, ज्या योजना पाहिजे ते द्या, जी मच्छी मार्केट पाहिजे ते द्या, मागा. मी सगळं तुम्हाला देण्याची जबाबदारी आणि शब्द माझा असेल हा विश्वास देऊन तुम्हाला बोलला. विश्वास देऊन द्या. फक्त मला 16 तारखेला जेव्हा निकाल लागेल मुंबई महापालिके, आपल्या मीरा रोड महापालिकेचा, मीरा भाईंदर महापालिकेचा, तेव्हा मला मेहता साहेबांकडून मला फोन आला पाहिजे की नितेशजी, उत्तनचे तिन्ही नगरसेवक यावेळी भारतीय जनता पक्षाचे आले. होणार की नाही? होणार की नाही? सगळे हो नाही बोला. अर्धच मच्छी मार्केट पाहिजे वाटतं. का हो काकी? होणार की नाही? तुम्ही मला अगर एकदा फक्त 5 वर्ष द्या, मेहता साहेबांच्या नेतृत्वात एकदा हा भाग, उत्तनचा भाग 5 वर्ष तुम्ही द्या. आम्ही तुम्हाला विश्वास देतो. जे तुम्ही एवढं वर्ष बघितलं नाही, ते आमच्या आदरणीय मेहता साहेबांच्या नेतृत्वात, आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात तुम्हाला हा तुमचा मच्छीमार मंत्री हा निश्चित पद्धतीने देईल. हा विश्वास तुम्हाला मी इथून देऊन जातोय. इथे जेट्टी असेल, तुम्हाला मच्छी मार्केट पाहिजे असेल, ड्रोनची सुरक्षामध्ये होणारा कुठलाही अन्याय असेल, कुठलाही प्रश्न, आता विचार करा. तुम्ही दुसऱ्या विचाराचा अगर नगरसेवक इथे निवडून दिला चुकून, जे आतापर्यंत, तो मला बोलू शकणार का? मला फोन करून बोलणार का नितेशजी आला, मी त्याला काय काय भीक घालणार का? बोला रे गप तू, फोन लाव तुझ्या दुसऱ्यांना फोन. पण मेहता साहेबांचा आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा अगर नगरसेवक इथे निवडून दिला, तो माझ्याकडे हक्कानी मंत्रालयामध्ये येऊ शकतो, हक्कानी आमच्या मेहता साहेबांकडे जाऊ शकतो आणि सांगू शकतो की नितेश राणेला परत तिथे पाठवा, आमच्या मच्छीमारांसाठी अजून 2 जेटी बांधायचे, हे हक्कानी तो मला सांगू शकतो. हक्काने सांगू शकतो. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही विचार करा. शेवटी आपल्याला कोळी समाज म्हणून, मच्छीमार बांधव म्हणून तुम्हाला विकास आणि सुरक्षा या दोन्ही दृष्टिकोनातून विचार करायलाच लागेल. आज एका बाजूने विकास होत असताना तुम्ही हा तुमच्या हक्काची जमीन, जे अगर कोळीवाड्याचा प्रश्न सोडून, गावठाणचा प्रश्न सोडून, आम्ही जेव्हा तुमच्या नावाने तुमच्या घरे करून देऊ, तेव्हा ते तुमच्याच नावाने झाली पाहिजे. नाहीतर कागदावर आमचे कोळी बांधव दिसतील आणि घरामध्ये राहणारा कोणतरी अब्दुल दिसेल. असं होता कामा नाही. असं कोण होता कामा नाही. बरोबर आहे की नाही? बोला जय श्रीराम. बोला जय श्रीराम. मग या सगळ्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. आमचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. कोळी समाजाची काळजी घेणारं सरकार आहे. आम्ही सगळ्यांना घेऊन चालणारे लोक. पण आमच्या हिंदू राष्ट्राच्या विरोधात अगर कोणी वाकड्या नजरेने बघितलं ना, तो काय 2 पायावर शुक्रवारी सिलेंडर वरती करणार नाही. एवढी काळजी घेणार आहे. पण एवढी पण काळजी आम्ही घेतो. म्हणून त्या बाबतीमध्ये निश्चिंत राहा. तुम्ही फक्त ह्यावेळी माझ्यासाठी, माझ्या शब्दाखातीर, तुमच्या घरातला भाऊ, मित्र, मुलगा म्हणून, तुमच्या घरातला मुलगा, मित्र, भाऊ आज मंत्रालयामध्ये मत्स्य आणि बंदर मंत्री म्हणून तिथे बसलाय, त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून एकदा आमच्या मेहता साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि कमळचे माझे इकडे सगळे नगरसेवक मला तुम्ही निवडून द्या आणि 16 तारखेनंतर माझ्या खांद्यावर जबाबदारी टाका. हा विश्वास तुमच्याकडून मागण्यासाठी मी इथे आलेलो आहे. विश्वास मागण्यासाठी आलो. म्हणून एवढंच तुम्हाला सांगतो. हे सगळे प्रश्न बघा मी इथे लिहून आणलेले आहेत. अधिकारी इथे बोलून ठेवलेले आहेत. कोण असं तुमच्यासाठी करू शकतो सांगा तुम्ही मला. एकदा मेहता साहेबांनी विनंती केली, आलं का नाही पुढं मंत्रालय येते, आलं का नाही मंत्री तुमच्यासाठी. हा विचार करून तुम्ही येणाऱ्या 15-16 तारखेला मीरा भाईंदरच्या महापालिकेची सत्ता बसत असताना, आमचा तर महापौर तिथे बसतोच आहे हो, यांनी बांधून ठेवलेला. तो काय बदलणार नाही. यांनी ऑलरेडी तिथे बसवलेला आहे. फक्त फॉर्मॅलिटी करायची
स्वच्छ करून ठेवली आहे, कमळ लागलेला आहे, फक्त व्यक्ती वाचवायचा आहे. तो पण इंग्लिशमध्ये विचारायला बसवणार आहे, हे मला विश्वासाने माहिती आहे. हे माहिती आमच्या इथे कोणी गाडीवाला चालत नाही असं आहे. म्हणून तुम्ही त्या प्रवाहामध्ये आले पाहिजे, तुम्ही आमच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा मेहता साहेब आमच्या मीरा भाईंदरचा विकास करत असताना आमचा उत्तन हा भाग कुठे मागे राहता कामा नये, ही जिद्द आणि चिकाटीपणा आणि शपथ तुम्ही या निमित्ताने घेतलं पाहिजे. तुम्ही पण निर्धार केला पाहिजे की आता बस झालं, आता आम्ही मागे राहणार नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही आमच्या उत्तम विभागाला, उत्तम या पूर्ण भागाला आम्ही उत्तम करून टाकू, ही शपथ तुम्ही या निमित्ताने ते घेऊन परत केलं पाहिजे. एवढंच मी ह्या निमित्ताने सांगतो. हा पहिला डोस गेलाय, दुसरा घ्यायचा असेल तर माहिती साहेब परत बोलवा, काय हरकत पाहिजे. एकदा विनंती करतो, कधीतरी नया मला पण बोला, तिथे मजा येईल, तिथे मजा येत नाही. हे आमचेच लोक आहे, उदर खडा रहते तमाशा करने में जो मजा आहे ना, म्हणून परत एकदा आमच्या मेहता साहेबांचे मी आभार मानतो, तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.